नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैत कोकणातील एका गावामध्ये आलेले असतात आणि त्या गावकऱ्यांनी देखील कला आणि अद्वैतचं छान असं स्वागत केलेलं असतं. त्यांना राहण्यासाठी एक खोली दिलेली असते. कला मात्र त्या सगळ्या गोष्टी फार एन्जॉय करत असते. अद्वैतला मात्र त्या माणसांवर डाऊट येत असतो. त्याला असं वाटत असतं की ही कोण माणसं आणि आपल्याला का म्हणून मदत करताय. नक्कीच त्यांचा ह्याच्यामागे काहीतरी हेतू असला पाहिजे. पण कलाचं म्हणणं तसं असतं की अद्वैत, तू फक्त एका नजरेतून त्या माणसांना बघतोय. अरे, त्यांना आपण कोण आहोत हेही माहीत नाही, तरी सुद्धा त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला राहण्यासाठी जागा दिली. खरं म्हटलं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि कला अद्वैतला सांगते की मी तर बाबा इथेच राहणार आहे आणि तसंही आपल्याकडे दुसरा पर्याय कुठे. काहीही करून आपल्याला दिव्यागारला पोहोचायचं आहे ना. अद्वैत म्हणतो की हे बघ, तुला काय करायचं ते कर, मी काय इथे राहणार नाहीये. कला म्हणते की चांदेकर, माया, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा या सगळ्या शब्दांशी तुझा काही संबंधच नाहीये. असंच तू नेहमी वागत असतोस रे. कधी कधी तर मला असं वाटतं की खरंच बाबा नैनाताई सुटली एकदाची. कला जेव्हा असं म्हणते तेव्हा अद्वैतला मात्र ह्या गोष्टीचा खूप राग येतो. अद्वैत आता रागातच बाहेर जातो. कलाला समजतं की अद्वैत चिडलाय, त्यामुळे त्याचा रुसवा घालवण्यासाठी आता कला बाहेर येते. अद्वैतला ती म्हणत असते की चांदेकर, अरे खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं रे. हे बघ, मला ही गोष्ट माहिती आहे की तू नैनाताईच्या पहिल्यांदा प्रेमात पडला होता आणि नैनाताईने तुला नाकारलंय. आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा असं कधीही नाही बोलणार. आणि मला सांग, मी काय केल्यावर तुला बरं वाटेल? मी काय केल्यावर तुम्हाला माफ करशील? सांग मला, मी सगळं करेल. अद्वैत तरीही रागानेच कलाकडे बघत असतो. कला म्हणते की चांदेकर प्लीज, सॉरी ना. हे बघ, हवं तर मी उठाबशा काढते. कला मग 1, 2 असं करून उठाबशा काढत असते. एक म्हणजे तिचा पाय दुखत असतो आणि तिचा पाय दुखत असताना ती उठाबशा काढत असते. आजूबाजूचे गावातील लोक त्या दोघांकडे बघत असतात आणि हसत असतात. तेव्हा कला जेव्हा उठाबशा काढत असते, नेमका तिचा तोल जातो आणि ती खाली पडणारच असते. नेमकं त्याच वेळी अद्वैतने तिला पकडलेलं असतं. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि गावातील लोकांना त्या दोघांच्या कपलचं मात्र फार कौतुक असतं. सगळेजण कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतात. मग अद्वैत कलाला म्हणतो की सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं राहिलं की तुझा पाय दुखतोय. तेव्हा कला म्हणते, अद्वैत आय एम रिअली सॉरी, कारण मी तुला लागेल असं बोलले आणि तुला दुखावलं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर इकडे घरातले मात्र टेन्शनमध्ये असतात. अजून घरातल्यांना अद्वैत आणि कला यांचा काहीच तपास लागलेला नसतो. त्यांचा फोनही लागलेला नसतो. नक्की त्यांच्यासोबत झालंय काय हे कोणाला काही कळत नसतं. त्यामुळे घरातले सर्वजण डिस्टर्ब असतात. रजनी सर्वांची समजूत घालत असते. सर्वांना म्हणत असते की हे बघा, पोलीस शोध घेताय ना, पोलीस नक्कीच शोधतील, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. रजनी सर्वांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु घरातले डिस्टर्बच असतात. जोपर्यंत अद्वैत आणि कला त्यांच्या डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत त्यांना काही चैन पडणार नाही. तेवढ्यातच आता पोलीस येतात. पोलिसांच्या हातात कला आणि अद्वैतच्या बॅग्स असतात. सोबतच गाडीमध्ये जे त्यांना पुरावे सापडलेले असतात ते सगळे घेऊन आता पोलीस चांदेकरांच्या घरी आलेले असतात. पोलिसांना तिथे बघून आणि पोलिसांच्या हातात बॅग बघून आता घरातल्या सर्वांनाच मोठा प्रश्न पडतो. तर मंडळी, अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण खरंच तुमचा लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एका लाईकमुळे अजून आपण 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि ही शक्ती फक्त तुमच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला सांगते. धन्यवाद. पोलीस येतात आणि सांगतात की आम्हाला अद्वैत सरांच्या गाडीमध्ये हे सगळं साहित्य मिळालं आहे. जेव्हा पोलीस असं बोलतात तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. रोहिणी मात्र हसत असते. सगळं काही शेवटी तिच्याच तर मनासारखं होत असतं. रोहिणी मनात म्हणत असते की अरे वा, जसं मी ठरवलं होतं, ज्याप्रमाणे ठरवलं होतं सगळं काही अगदी प्लॅनिंगप्रमाणे पार पडतंय. पोलीस आता घरातल्यांना सांगतात की तुम्ही सर्वांनी एकदा कन्फर्म करा की ह्या बॅग त्यांच्याच आहेत की नाही. संगीता आता घाईघाई बॅग चेक करू लागते. तिने कलाची बॅग चेक केलेली असते आणि त्यामध्ये कलाच्या साड्या असतात, त्या तिने बरोबर ओळखलेल्या असतात. पोलीस दुसरा पुरावा दाखवतात आणि म्हणतात की हे कानातलं देखील आम्हाला त्याच गाडीत सापडलंय. संगीता जेव्हा ते कानातलं बघते तेव्हा आता रडायला सुरुवात करते, कारण संगीताला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. आबांना रडतच ती म्हणत असते की आबाजी अहो, हे कानातलं माझ्या कलेचं आहे हो. त्यावेळी काजल आता संगीताला समजावत असते. आबांनाही आता सगळं काही समजलेलं असतं. आबा म्हणतात की याचा अर्थ माझे अद्वैत आणि कला.
आबांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि आबा आता उभे असताना तसेच सोफ्यावर खाली पडतात. सरोज आता पोलिसांना विचारत असते की हो इन्स्पेक्टर साहेब, काय झालंय, तुम्ही सांगाल का प्लीज आम्हाला काय झालंय ते, आणि माझ्या अद्वैतचं काय, माझा अद्वैत कुठे आहे. पोलीस म्हणतात की हे बघा, आम्हाला हे सगळं साहित्य सापडलंय आणि आता काय तर आम्ही एवढंच सांगू शकतो, या पलीकडे आम्ही तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला तपास करून कळवतो. आता तर फक्त आम्हाला हे सगळं साहित्य सापडलंय, परंतु कला आणि अद्वैत हे काही सापडलेले नाही आहेत. त्यामुळे जेव्हा ते सापडतील तेव्हा आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू, असं म्हणून पोलीस तिथून निघून जातात. सर्वजण आता प्रचंड टेन्शनमध्ये असतात. सर्वांच्या जीवाला अगदी घोर लागलेला असतो. आबा, संगीता रडत असतात. काजल संगीताला समजावत असते, अगं आई, ताई आणि दाजी सुखरूप असतील, तू काळजी करू नकोस. तरीसुद्धा संगीता काही विश्वास ठेवायला तयार नसते. तिला फार भीती वाटत असते. घरातला प्रत्येक जण डिस्टर्ब असतो. रजनीला हे सगळं दुःख देखवत नसतं. रजनी म्हणते की मी काय म्हणते की आपण असा विचार करूयात ना की आता फक्त बॅग्स वगैरे सापडल्यात, अजून कला आणि अद्वैतचा तपास लागलेला नाहीये. कला आणि अद्वैतचा काहीच पत्ता नाही अजून. दोघंही व्यवस्थित असतील. तेव्हा संगीता म्हणते की पण त्या दोघांचं जर काही बरं वाईट झालं असेल तर. संगीता देवाकडे प्रार्थना करत असते की देवी अंबाबाई, अगं देवी अंबाबाई, माझ्या दोन्ही लेकरांना सुखरूप ठेव. माझ्या कलेला जरी काही पण झालं ना तरी सुद्धा मी जिवंत नाही राहू शकत. आता ही सगळी परिस्थिती असते. संगीता रडत असते तिच्या मुलीसाठी. स्वाभाविक असतं की ती रडते आणि सरोजला मात्र काय होतं, सरोज म्हणते की गप्प बसावं तुम्ही आणि तुमची ही नाटकं आता सध्या बंद करा. मी म्हणते तुमच्या मुलीला त्याच्यासोबत जायचीच काय गरज होती. ती मुलगी जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत असते, जेव्हा जेव्हा अद्वैतच्या आयुष्यात असते ना, तेव्हा तेव्हा अद्वैतसोबत काही ना काहीतरी वाईटच होतं. तो राहू शकत नाही आणि जर एकटा असेल ना तर त्याची सगळी कामं व्यवस्थित होतात. आबा आता तुम्हीच मला सांगा की त्या मुलीला अद्वैतसोबत जायची काय गरज होती. आज तिच्यामुळे माझा मुलगा, खरंच सरोज इथे बिनडोक असं म्हणावं लागेल सरोजला, कारण सरोजचाही मुलगा तिकडे अडकलेला असतो. तिच्याही मुलाचा काही पत्ता नसतो. हे सगळं सोडून ती ब्लेम करत असते कलावरती की कशाप्रकारे कला तिथं होती म्हणून माझ्या अद्वैतचं वाईट झालंय. आणि हे तिला दिसत नसतं अद्वैतचं ॲक्च्युली वाईट झालंय, कारण अद्वैतचा कुठल्याही प्रकारचा अजून तपास लागलेला नाही. याचं टेन्शन घेण्यापेक्षा सरोजला टेन्शन येत असतं की ती मुलगी माझ्या अद्वैतसोबत गेलीच कशाला. परंतु आबा समजूतदार असतात. आबा सरोजला म्हणतात की सरोज, हे बघ, उगाचच कोणावर आरोप करायची काही गरज नाही आहे. ज्या प्रकारे तू अद्वैतची आई आहेस त्या प्रकारे विहीनबाई सुद्धा कलाच्या आई आहेत. दोन्ही पोरं सुद्धा संकटात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून अंबाबाई समोर डोकं टेकवायला हवं. आता देवी अंबाबाई काय निर्णय घेणार काही सांगता येत नाही. घरातलं वातावरण पूर्णपणे दूषित झालेलं असतं. घरातले सगळेजण टेन्शन घेत असतात. तेव्हा मात्र आबांना आता छोटासा अटॅक आलेला असतो आणि आबा आता तसेच पडलेले असतात. सरोज त्यांना बघते आणि कळतं की आबांना काहीतरी पॅनिक अटॅक आलाय. त्यामुळे सरोज आता आबांना उठवत असते, आबा प्लीज पाणी प्या, आबा प्लीज पाणी प्या, उठा. घरातले सर्वजण आबांमुळे आता टेन्शनमध्ये येतात. सगळं काही घरातलं वातावरण असं झालेलं असताना आता नेमकं त्याच वेळी कलाचा फोन आता येत असतो. कलाचा फोन सोहमला येत असतो. सोहमला कलाने कॉल केलेला असतो आणि कलाचा आलेला कॉल बघून सोहम खूप खुश होतो आणि घरातल्यांना ही बातमी देतो की कला वहिनीचा फोन आलाय. सगळेजण आता फोनकडे लक्ष देऊन असतात. फोन स्पीकरवर ठेवलेला असतो. सोहम म्हणतो की कला वहिनी कुठे आहात तुम्ही. तेव्हा अद्वैतने फोन केलेला असतो. अद्वैत म्हणतो की मी बोलतोय सोहम, आम्ही सर्वजण इकडे ठीक आहोत आणि तिकडे काय सिच्युएशन आहे घरी. सोहम म्हणतो की अद्वैत दादा, अरे आम्ही सर्वच जण खूप टेन्शनमध्ये आहोत, प्लीज आम्हाला सांगा ना की तुम्ही कुठे आहात. अद्वैत आता घडलेला सगळा प्रकार सांगतो की कशा प्रकारे ब्रेक फेल झाले होते. त्यानंतर आम्ही रात्रभर तिथेच होतो. या सगळ्या गोष्टी अद्वैतने आता घरच्यांना सांगितलेल्या असतात. तेव्हा कुठेतरी घरातल्यांनी आता सुटकेचा श्वास घेतलेला असतो आणि कुठेतरी आता सगळ्यांना बरं वाटत असतं. मग सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत मला सांगा की आता तुम्ही कुठे आहात. तू तुझं लाईव्ह लोकेशन टाक, सोहम लगेचच तुला गाडी घेऊन येईन. अद्वैत म्हणतो की हे बघ आई, प्लीज तू घाई करू नकोस. आम्ही एका गावामध्ये थांबलोय. ॲक्च्युली त्या गावकऱ्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे आणि आज रात्री त्यांचा एक उत्सव आहे.
त्यावेळी सरोज म्हणते की अद्वैत, अरे पण त्यांचा उत्सव आहे, मग तुला थांबायची काय गरज? अद्वैत बोलतो की अगं आई, खरेची सुद्धा खूप इच्छा आहे इथे थांबायची, म्हणून आम्ही थांबतोय. असं म्हटल्यावर सरोजचा माथा ठणकतो. रोहिणीला मात्र प्रचंड मोठा शॉक बसलेला असतो. आतापर्यंत ती समजत असते की सगळं काही तिच्या प्लॅनप्रमाणे घडतंय, सगळं काही अगदी व्यवस्थित होतंय. परंतु अचानक अद्वैतचा जेव्हा फोन आलेला असतो तेव्हा रोहिणीवर बॉम्ब पडलेला असतो. आणि मग रोहिणी विचार करते की मी जसं ठरवलं होतं तसं काहीच झालं नाही. आणि हा अद्वैत तर जास्त कलाच करायला लागलाय. कलाला काय आवडतं नाही आवडत याची जास्तच काळजी घ्यायला लागलाय. आणि हे प्रकरण आता खूप गंभीर होत चाललंय. सरोजलाही बरं वाटलेलं असतं की अद्वैत बरा आहे. तर सरोज मात्र मनामध्ये विचार करत असते की अद्वैत बरा आहे ही गोष्ट बरी झाली, परंतु अद्वैत त्या मुलीचा एवढा कधीपासून विचार करायला लागला? आता त्या दोघांमध्येही आणखी एक रात्र जवळीक येणार. नाही, मी आता हे होऊ देऊ शकत नाही. बस झालं आता, जे काही असेल ते असेल. मला आता तिथं गेलं पाहिजे, नाही तर मला काहीतरी करायलाच पाहिजे आता. मग ती अद्वैतला सांगते की अद्वैत, हे बघा, तुम्ही जिथे कुठे असाल मला नाही माहिती, परंतु तू जिथे कुठे आहेस ना त्याचं मला लाईव्ह लोकेशन टाकून दे. अद्वैत म्हणतो की बरं आई, मी पाठवतो लोकेशन. बरं मला हे सांगा ना की आबा कसे आहेत? आबा तर ठीक आहेत ना? त्यांना काही झालं तर नाही ना? नाही, जेव्हापासून मी फोन केलाय तेव्हापासून आबा मात्र काहीच बोलले नाही. त्यावर आबा म्हणतात की अद्वैत, अरे काळजी करू नको, मी बरा आहे. हे बघ, तू फक्त लवकर ये परत, आणि हो, आमची सुनबाईची काळजी घे. अद्वैत म्हणतो की हो आबा, काळजी करू नका तुम्ही, आम्ही दोघंही ठीक आहोत आता. अद्वैत सोहमला म्हणतो की बरं सोहम, मिसेस खरे बऱ्या आहेत ना? मला माहिती आहे की त्यांनी सुद्धा खूप टेन्शन घेऊन ठेवलेलं असणार, आणि त्यांनाही सांग की आम्ही बरं आहे म्हणून. संगीताला फार बरं वाटतं की आपल्या जावयाने आपल्याला विचारलं. संगीता म्हणते की जावई बापू, मी बरी आहे. आणि तुम्ही कसे आहात? आणि माझी कला आहे का तिकडे? तुम्ही कल्याचं आणि माझं बोलणं करून द्याल का? आता फोन तसाच असतो. आणि अद्वैत आता कल्याला आवाज देतो. खरे अगं खरे, तुझ्या आईचा फोन आहे. तेव्हा कला आता पटपट आईचा फोन म्हणून धावत येत असते. आणि एकतर तिचा पाय दुखत असतो, त्यामुळे अद्वैत म्हणतो की खरे अगं जरा सांभाळून, पडशील ना. असं म्हटल्यावर संगीताला फार बरं वाटतं की अद्वैतराव माझ्या कलेची तिकडे किती काळजी घेत आहे. परंतु तेवढाच झटका सरोजला बसलेला असतो. मग कला आता आईशी बोलायला लागते की आई अगं बोल ना. मग संगीता रडते आणि म्हणते की कले अगं तू कशी आहे? आमच्या सर्वांच्या जीवाला किती मोठा घोर लागला होता. कला म्हणते की सॉरी ग आई, मी तुला काहीच कळवलं नाही, पण तू काळजी करू नकोस. अगं काय झालं ना, चांदेकरच्या फोनची पण बॅटरी कमी होती. बरं आई ऐक, आता तू अजिबात आमची काळजी करू नको. आणि आता आम्ही इथेच एका गावामध्ये थांबणार आहोत. काय आहे ना, इथे देवीचा उत्सव आहे आणि इथले लोकही खूप चांगले आहेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे आणि खरंच खूप चांगले लोक आहेत ग हे. तर म्हणत होता की जायचं म्हणून, परंतु मीच हट्ट केला आणि त्याला म्हटलं की आपण थांबूया तिथे. मग तोही थांबला म्हणून तोही थांबला. बरं आई ऐक ना, इथे बॅटरीचा खूप प्रॉब्लेम आहे, कारण इथे वीज कधीही जाते. आता मी फोन ठेवते, परंतु काही वाटलं तर कळवा मला. आम्ही जेव्हा इथून निघू ना तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू. रजनी म्हणते की काळजी घ्या रे दोघांनी. असं म्हटल्यावर कला म्हणते की हो रजनी मॅडम, काळजी करू नका, आम्ही दोघंही काळजी घेऊ. एवढं बोलून कला फोन ठेवते. घरात आता आनंद पसरलेला असतो. आबा रजनीला सांगतात की रजनी एक काम कर, अंबाबाई समोर गोडाचा शिरा ठेव. अंबाबाईच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झालंय. आता माझी पोरं जवळ आली ना तर मात्र सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. सगळ्यांनी कुठेतरी आता सुटकेचा श्वास घेतलेला असतो. पण सोबतच मात्र सरोजचे आता प्लॅनिंग सुरू झालेले असतात. अद्वैत आणि कला तिकडे आहे. दोघंही एक रात्र जवळ राहणार. या गोष्टीचं सरोजला फार टेन्शन आलेलं असतं. काय बरं करावं याचाच ती विचार करत असते. तर इकडे गावातल्या बायका आता कलाकडे आलेल्या असतात आणि कलाला एक नऊवारी साडी त्या देतात. कलाला म्हणतात की ताई, ही घे नऊवारी साडी, तुला खूप छान दिसेल. आणि ती अद्वैतला देखील धोतर जोडी देते. अद्वैतला म्हणते की आमच्या यांनी पाठवली आहे, तुम्ही सुद्धा ही घाला. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की धोतर? अद्वैत म्हणतो की अहो पण. तेव्हा ते दादा म्हणतात की काय हो, तुम्हाला धोतर नेसता येत नाही आहे का? अद्वैत म्हणतो की हो ना, मला नेसता नाही येत. त्यामुळे ते दादा म्हणतात की अहो काही काळजी करू नका, मी आहे ना. अद्वैत म्हणतो की हो पण मग दुसरा काही ऑप्शन नाही आहे का? असं म्हटल्यावर कला अद्वैतला आता हात लावते आणि म्हणते की अद्वैत, एवढं प्रेमाने करतायत ना ते. मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे, चालेल मला, मी घालेल धोतर जोडी.
एक ताई आता कलाकडे एक लेप देते आणि म्हणते की हा लेप ठेव हा तुझ्याकडे, तुझ्या पायाला बरं नाही आहे ना, तुमच्या शहरी भागामध्ये भरपूर क्रीम वगैरे असतील, परंतु हा लेप लाव, हा लेप लावल्यावर तुला बरं वाटेल, आमचा घरगुती उपाय आहे. दादा म्हणतात की बरं झालं हा, आज रात्री तुम्ही थांबताय, आम्हाला खूप बरं वाटतंय की तुम्ही आमच्यासोबत आहात. एकतर आधीच आमच्या गावात कोणी येत नाही, आजचा दिवस तुम्ही आलाय तर थांबा. आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप खास असतो. आम्ही सर्वजण लवकर उठून देवाची पूजा करतो. त्यानंतर मग जेवण वगैरे होतात रात्रीचे आणि मग सगळेजण खेळ उत्सव सुरू करतात. आणि हो, तुम्ही नवीन जोडपं आहात, त्यामुळे तुम्हाला मात्र हे खेळ खेळावे लागतील हां. आणि हो, ते खेळ जर तुम्ही खेळलात तर तुमच्या दोघांमधलं प्रेम अजून वाढेल. कला हळूच अद्वैतला म्हणते की बघितलं चांदेकर, बघ यांना सुद्धा माहिती आहे की आपण दोघं नवरा बायको आहे आणि मी तुझी बायको आहे अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे, आता नवरा बायको इथं सुरू करू नको हां. कला म्हणते की चांदेकर काय आहे माहिती का, माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ना ते बघून कळतंच सगळ्यांना की तूच माझा घो आहेस ते. दादा म्हणतात की तुमच्या दोघांची जोडी देवानेच बनवली आहे असंच आम्हाला वाटतंय. तर त्या ताई म्हणतात की हो, खरंच तुमच्या दोघांचंही जोडपं खूप छान आहे आणि देव तुमची अशी घट्ट गाठ बांधून ठेवेल ना की तुमचं तुम्हालाही कळणार नाही. कला ही मनातल्या मनात देवी अंबाबाईला म्हणत असते की देवी अंबाबाई, अगं तू काय वाढून ठेवलंय नशिबात काय माहिती. तेव्हा अद्वैतही मनामध्ये म्हणत असतो, देवा बाबा रे वाचव मला हिच्यातून. रात्रीची वेळ असते. आता रात्रीच्या वेळी उत्सवाची सगळी तयारी झालेली असते. देवी अंबाबाईचा उत्सव ते गावकरी साजरा करत असतात. त्याचवेळी कला आणि अद्वैत तिथे येतात. छान अशी नऊवारी साडी नेसलेली असते. हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये कला अतिशय खुलून दिसत असते. सोबतच अद्वैत देखील असतो आणि अद्वैतने देखील धोतर घातलेलं असतं. दोघांची ही जोडी अतिशय छान शोभून दिसत असते. आता माहीत नाही, तिथे एक मुलगी उभी असते आणि ती ह्या दोघांकडे बघत असते. नंतर मग ती अद्वैत पासून जाते, मुद्दाम ती अद्वैतला धक्का देते आणि म्हणते की सॉरी हा, आणि ती मुलगी तिथून निघून जाते. अद्वैत आणि कला दोघंही बाकीच्या जोडप्यांचे खेळ बघत असतात. दोन्हीही जोडपी छान अशी खेळत असतात. ते बघून कलाला फार आनंद होत असतो. मग पहिल्यांदा कला आणि अद्वैत अंबाबाई समोर येतात. अंबाबाईचं ते दर्शन घेतात. कला आणि अद्वैत दोघंही त्या जोडप्याकडे बघत असतात. ते जोडपं एका झाडाच्या छोट्याशा फांदीने एकमेकांना मारत असतं. हे बघून आता अद्वैत त्या काकूंना विचारतो की हे सगळं काय आहे आणि हे सगळं का करताय हे. तेव्हा आता त्या काकू सांगू लागतात की अरे, ही तर आमच्या गावची प्रथा आहे. आमची यामागे प्रथा आहे की एकमेकांसाठी बनलेली ही जोडी याच गावात कायम राहू दे आणि त्यासाठी आम्ही हे सगळं करतो. तेव्हा त्या काकू सांगतात की चला आता तुम्ही तुमच्या दोघांचंही नवीनच लग्न झालंय ना, त्यामुळे तुम्ही दोघांची खेळ खेळण्याची वेळ आता आली आहे. त्यावर एक म्हातारी आजी म्हणते की हो हो हो, नवीन जोडपं आता खेळ खेळा तुम्ही. कला आणि अद्वैत नको 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 म्हणत असतात, परंतु गावकरी काय आता ऐकायला तयार नसतात. गावकरी म्हणतात की नाही नाही नाही, असं कसं काय, तुम्हाला आता हा खेळ खेळावाच लागेल. जोडप्याने हा खेळ खेळला म्हटल्यावर त्यांची जोडी ही आयुष्यभरासाठी बांधलेली असते, त्यामुळे तुम्हाला दोघांना हे खेळ खेळावेच लागतील. अद्वैत आणि कला दोघंही रेडी नसतात. कलाला खेळायचं असतो, परंतु कलाचा पाय दुखत असतो म्हणून ती नको म्हणत असते आणि अद्वैतला तर कलासोबत तो खेळच खेळायचा नसतो, बिकॉज त्याला काही इंटरेस्ट नसतो. सगळ्यात पहिल्यांदा आता अद्वैत आणि कलाला एका रिंगणात उभं करतात. त्यानंतर कलाचा पदर म्हणजेच कलाच्या साडीचा पदर हा अद्वैतच्या बोटाला बांधलेला असतो आणि देवी आईच्या समोर ही गाठ बांधली गेलेली असते. आजी म्हणते की हो, खेळ सुरू करण्याच्या आधी नाव घेतलं पाहिजे. अद्वैत कलाला म्हणतो की खरे, आता नावं कुठून घ्यायची. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, उखाणा बोलता येते. तेव्हा एक काकू म्हणत असते की काय रे, बाईचं नाव घ्यायला कसली आली आहे लाज. लग्न झाल्यानंतर दिवस असो किंवा रात्र असो, बाईचं नाव हे यायलाच पाहिजे तोंडात. अद्वैतला आता सगळेजण फोर्स करत असतात, त्यामुळे अद्वैत म्हणतो की बरं बरं ठीक आहे, घेतो. खरे तू पहिल्यांदा घे. त्या काकू म्हणतात की का, प्रत्येक वेळी लेडीज फर्स्ट कशाला, कधीतरी पुरुषांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे ना. अद्वैत म्हणतो की बरं बरं ठीक आहे, घेतो मी नाव. मग अद्वैत आता उखाणा घेत असतो. कोकणची शहाळी रसरशीत गोड, खरे नाव घेतो बाई तुझं, परंतु आता तरी पिछा सोड, असं अद्वैतने खपाणी याचं नाव घेतलेलं असतं. तेव्हा कला मात्र अद्वैतकडेच बघत असते. अद्वैतचा तो उखाणा ऐकून सर्वजण खूप हसत असतात, टाळ्या वाजवत असतात. दादा म्हणतात की अहो दादांनो, काही म्हणा पण तुमची आता ही गाठ 7 जन्माची काही सुटायची नाही हा. काकू म्हणतात की चल ग चेडवा, आता तुझी वेळ आहे, नाव घेतल्याशिवाय तुझी सुद्धा इथून सुटका नाही हा.
कला म्हणते की हो, मग नाव तर मी घेणारच आहे आणि चांगलं खणखणीत नाव घेणार आहे. मग कलाचा उखाणा ऐका आता. लग्न झालंय तर सोडीन कसा पिच्छा, लग्न झालंय आता सोडीन कसा पिच्छा, चांदेकर एकदा बायको म्हणजे येईल संसाराची मज्जा. कलाने हा उखाणा घेतलेला असतो. सर्वांना कलाचा उखाणा फार आवडतो. तर अद्वैत कलाकडेच बघत असतो की हिला बायको 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 आणि नवरा 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 हे सोडून काही दिसतच नाही. काकू सांगतात की हो, आणि आता तुम्ही खेळायला सुरुवात करा. ज्याची पानं जास्त गळून पडतील त्याचं समोरच्या व्यक्तीवर जास्त प्रेम असेल, असं काकूंनी सांगितल्यावर कला मात्र लाजत असते. मग आता खेळायला सुरुवात झालेली असते. खेळ असा असतो की अद्वैतच्या करंगळीला कलाचा साडीचा पदर बांधलेला असतो आणि मग गोल गोल फिरून एकमेकांच्या पाठीवर पायावर त्या पाल्याने मारायचं असतं. कलाचा पाय दुखत असतो तरी सुद्धा ती गोल गोल फिरत असते. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघत असतात. जेव्हा दोघंही गोल गोल फिरत असताना कला अद्वैतला म्हणते की अहो, तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे आता नवरा बायको सुरू करू नकोस हा इथे, नाहीतर मग बघ आता, असं म्हणून कलाच्या पायावर आता जोरात तो आंब्याचा पाला आता तो मारतो आणि मग कला ही चिडते. कला म्हणते की अच्छा, मला असं करतोयस, थांब आता तू ही बघ. मग कला सुद्धा अद्वैतला मारत असते. अद्वैत आणि कला या दोघांमध्ये तो खेळ मात्र रंगलेला असतो आणि खेळही बरा असा असतो की दोघांना एकमेकांशी भांडायला, सोबतच एकमेकांवर खुन्नस करायला आणि एकमेकांशी खुन्नस काढायला हा चांगला चान्स मिळालेला असतो. खेळ कमी आणि एकमेकांना मारण्याची संधी त्यांना जास्त भेटत असते. अद्वैत मात्र कलाला मारण्याचा एकही चान्स सोडत नसतो. कला रागानेच त्याच्याकडे बघत असते की चांदेकर काय करतोय हे, माझ्या पायाला लागलाय माहितीये ना तुला. तरी सुद्धा अद्वैत काय ऐकत नसतो. अद्वैत मात्र कलाला चांगलंच झोडपून काढत असतो. कला मग चिडते आणि म्हणते की थांबा तर तुला मी दाखवतेच. कला ही अद्वैतला मारत असते. अद्वैत म्हणतो की काय आता बरं तुझा पाय दुखायला लागला, आता तर लेप लावला होतास ना तू. कलाला राग येत असतो की अद्वैत असं बोलतोय, त्यामुळे ती अद्वैतला म्हणते की एका दिवसात तुमच्याकडे पाय बरा होतो का, असं म्हणून जोरात त्याच्या पायावर ठेवून देते. अद्वैतला ती म्हणत असते की चांदेकर हळू मार हा, माझ्यावर राग काढू नकोस. अद्वैत तिला म्हणतो की आता जर तू परत नवरा बायको सुरू केलं ना, असं मारेल ना की चांगलंच बोंबलत बसशील, असं म्हणून अद्वैत पुन्हा एकदा कलाला एक फटका मारतो. बाकीच्या कपलने हा खेळ फक्त एक पद्धत किंवा आपली एक चालीरीती आहे म्हणून खेळलेला असतो. एकमेकांना ते हळूहळू मारत असतात आणि हे दोघं मात्र कुस्तीच्या आखाड्यामध्येच उतरलेले असतात. असे एकमेकांना मारत असतात की आतापर्यंत ज्याने जे काही केलंय त्याचा सगळा राग तिथे निघत असतो. दोघंही गोल गोल फिरत असताना एकमेकांना मारत असताना कलाचा तोल जातो. तेव्हा अद्वैत तिला सावरतो आणि म्हणतो की सावकाश खरे, असं म्हटल्यावर कला अद्वैतकडे बघत असते आणि सगळा गाव त्या दोघांकडे बघत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत या दोघांनाही आता भांगसारखं काहीतरी प्यायला दिलेलं असतं. कला आणि अद्वैत दोघंही ते पितात आणि मग चांगलेच जिंकलेले असतात आणि त्यांचे डोळेही फिरत असतात आणि तेही गोल गोल फिरत असतात. सोबतच त्यांच्यासोबत सगळी दुनियाच फिरत असते. त्यावेळी एक मुलगी ही अद्वैतकडे बघत असते. मुलगी मागे मी तुम्हाला सांगितलं की ती मुद्दामच अद्वैतला धडकलेली असते. ती मुलगी आता अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत तेव्हा नशेत असतो आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की बघ खरे बघ, किती मुली माझ्याकडे बघत असतात, सगळ्या मुली माझ्यावर मरतात, किती मुली माझ्यावर मरतात, बघ जरा एकदा मी किती फेमस आहे ते, बघ माझ्यावर 56 पोरी मरतात. असं म्हणून कलाला जळवण्यासाठी अद्वैत आता त्या मुलीकडे जातो. त्या मुलीकडे अद्वैत गेल्यावर ती मुलगी सुद्धा खूप लाजत असते, कारण तिला अद्वैत ऑलरेडी आवडलेला असतो. कलाला मात्र खूप राग येतो. त्या मुलीचा तर येतो आणि अद्वैतचा तर डबल येतो की तो त्या मुलीकडे गेलाय म्हणून. मग कला चिडते आणि कला आता अद्वैतकडे येते. जेव्हा अद्वैत त्या मुलीशी बोलत असतो तेव्हा कला आता अद्वैतची कॉलर पकडते आणि म्हणते 56 मुलींचा नाद किंवा 56 मुली तुला पटतील हा माज बायकोला दाखवायचा नाही. बायको म्हणून माझा हक्क आहे फक्त माझ्या नवऱ्यावर. कलाने असं बिनधडक त्या मुलीला सांगितलेलं असतं आणि अद्वैतला देखील सांगितलेलं असतं. कलाने अद्वैतवरचा हा हक्क चांगलाच बजावलेला असतो. त्यामुळे सगळे गावकरी आता कला आणि अद्वैतकडे बघत असतात. कला मात्र अद्वैतला आता हात धरून त्या मुलीकडे पुन्हा घेऊन येते आणि अद्वैतकडून ती काहीतरी वदवून घेणार असते, बोलून घेणार असते. तर बघूयात आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं. उद्याच्या आपल्याला
भागात सविस्तर काय आहे ते कळेलच मित्रांनो. तर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि सोबतच जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण तुमचं सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.